जय शिवराय मित्रांनो, दुनिया नाव ठेवत गेली आणि तुम्ही सपोर्ट करत राहिलाय। तुमच्या आशीर्वादाने फेसबुकवरती 2 लाखांपेक्षाही अधिक फॉलोअर्सचा टप्पा आपण मागील 2 दिवसांमध्ये पार केला आहे। इंस्टाग्रामवरती सुद्धा 1 लाखापेक्षाही 10-12 हजार शिल्लक फॉलोअर्सचा टप्पा आपण पार केला आहे आणि यूट्यूबवरती सुद्धा आपला 1 लाखाचा टप्पा लवकरच पार होईल अशी अपेक्षा ठेवतोय। मित्रांनो, पुढील आठवड्यामध्ये जसं की आपण मागे पण सांगितले की 18 पासून वातावरण हे सक्रिय होत जाणार आहे आणि जटिल वातावरणाची ती दाब, कमी दाब, लो प्रेशर, हाय प्रेशर पाहायला मिळत आहेत। याचबरोबर मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, दक्षिण महाराष्ट्राबद्दलही आपण बोलणार आहोत, पण नेक्स्ट 5-6 दिवसानंतर। तोपर्यंत त्या शेतकऱ्यांना आपण तोपर्यंत तसंच ठेवूयात आणि आपल्या ॲप्लिकेशनवरती त्याबद्दलही बोलत राहूयात। पण या सगळ्या फॉलोअरच्या टप्प्यामधनं एक मात्र विश्वास कायम राहिला आहे। निगेटिव्ह कमेंट करण्यापेक्षा पॉझिटिव्हची संख्या मात्र आपल्या अकाउंटवरती जवळपास 99% एवढी जास्त आहे, म्हणजे 1% लोकांकडे आपण ते दुर्लक्ष तुमच्यामुळे कायम ठेवत राहणार आहोत। पुढील वातावरण संदर्भात सांगायचं झालं तर ज्यांच्या कोणाच्या हळदी असतील, अनेक कामे चालू असतील तर 10 दिवसाचा तुम्हाला कालावधी चांगला मिळतोय। कोकणामध्ये 14-15 तारखेला वातावरण हे सक्रिय होईल, मात्र 18, 19, 20 पासून पुढे वातावरणाच्या 3 दिवसाच्या सक्रियतेमध्ये व्याप्ती कमी आहे। 20 पासून व्याप्ती हळूहळू वाढायला सुरुवात होईल आणि ती 22-24 पर्यंत व्याप्ती आणखीन तीव्र वाढेल। राज्यांमधला व्याप्तीचा जो काही विषय आहे, उष्णतेची, गरमाटाची लेवल देखील पुढील काळामध्ये वाढेल। सध्या चालू असलेले मध्यम वारे हे सुद्धा ऐन 14 तारखेनंतर कमी होतील, त्यामुळे स्थानिक वातावरणाची भीती ही 18 एप्रिल पासून सक्रिय होते। 18 एप्रिल पासून झालेल्या सक्रियचा वातावरणाचा प्रभाव हा हळूहळू वाढत जाईल, एकदम वाढणार नाहीये। पण मराठवाड्यामध्ये, खानदेशमध्ये आणि विदर्भाच्या बऱ्याचशा भागांमध्ये 25% व्याप्ती पुन्हा महाराष्ट्राला सक्रिय होणार आहे। यामध्ये वादळी वारे, गारपीट, स्थानिक लेवल सारखा मुसळधार पाऊस अशा सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील आणि हा पाऊस जर एकंदरीत सुरू राहिला तर 5-6 दिवसापर्यंत देखील सुरू राहू शकतो, म्हणजे 24, 25, 26 पर्यंत देखील राहू शकतो अशी याची शक्यता आहे। मित्रांनो, मान्सूनवरती याचा गंभीर परिणाम नाही, याबद्दल आपण वारंवार रिपोर्ट दिलेत, त्यामुळे काही काळजी करू नका। जून जुलै कालावधीमध्ये आपण जरी सोशल मीडियावरती हा अंदाज देणार नसला तरी आपण या गोष्टीबद्दल आपल्या ॲप्लिकेशनवरती अत्यंत सक्रिय असणार आहोत। शेतकऱ्यांपर्यंत सगळ्या पेरणीच्या सोयीस्कर माहिती सुद्धा आढावा घेणार आहोत। आता येणाऱ्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचा पाऊस हा थोडा संथ गतीनं आहे, म्हणजे हळूहळू हा पराक्रम करणार आहे। मागच्या मार्च महिन्याच्या 15 तारखेपासून जशी दक्षिण साईडकडनं सुरुवात झाली तसंच होत तो नंतर ऍक्टिव्ह होऊन जाईल। 19-20ला जसा बरसलाय तसा पुन्हा एकदा बरसणार आहे। त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आता ह्या 10 तारखेपर्यंत ह्या 10 दिवसांमध्ये म्हणजे 18-19 पर्यंत आपले कामाचे नियोजन अशाच पद्धतीने सतर्कतेच्या इशाऱ्यानुसार राहू द्या। पाऊस सर्वदूर नाही, पण पाऊस आहे मात्र। जय शिवराय, धन्यवाद।